नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक वाढली आहे। दररोज 35,000 पेट्या एपीएमसीमध्ये दाखल होतात। मात्र आवक वाढल्यानं हापूस आंब्याचे दर कमी होऊ लागलेत, त्यामुळे हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ लागलाय। जालना जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा आहे। 2 ते 4 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। सलग 3 दिवस पाऊस होईल असा अंदाज असल्यानं शेतकरी आता चिंताग्रस्त झालेत। काढणीला आलेला गहू, हरभरा, मका आणि कांदा या पिकांचा आंबा आणि इतर फळबागांना फटका बसण्याची शक्यता आहे। ई पीक पाहणीसाठी आता केवळ एकच दिवस शिल्लक राहिला आहे आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेतात जाऊन पीक पाहणी करून नोंद करणं हे आवश्यक आहे। वेळेत नोंद न झाल्यास शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचण येण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी विलंब न करता तात्काळ ई पीक पाहणी पूर्ण करण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे। वाशिम शहरातून जाणाऱ्या अकोला नांदेड महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान शहराच्या पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटली, त्यामुळे गळती सुरू आहे। लाखो लिटर पाण्याची नासाडी होतीये। या गळतीमुळे पाणी टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नाशिकच्या येवल्यातल्या विंचू रोड परिसरामध्ये मित्रविहार कॉलनीजवळून जाणाऱ्या चारीमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते। या गळतीमुळे परिसरात पाणी साचून राहिलेलं आहे। नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागतो, त्यामुळे गळती थांबवावी आणि पाणी वाचवावं यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक करतात। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा इथं पोलीस चौकीच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे पोलीस चौकी मागच्या 3 वर्षांपासून बंद आहे। पोलीस चौकीचे नव्यानं बांधकाम करून पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो रिक्षा संघटनांनी चक्काजाम करण्याचा निर्णय घेतलाय। वाढती एलपीजी गॅस टंचाई, दरवाढ आणि रिक्षाचालकांना भेडसावणाऱ्या अडचणींच्या निषेधार्थ चक्काजाम करण्याचा निर्णय घेतला। पंप 24 तास सुरू ठेवावे अशा विविध मागण्याही यावेळी करण्यात आल्या। नागपूरमध्ये मेट्रोच्या ट्रॅकवर सायाळ धावताना दिसून आले। यावेळी रेस्क्यू टीमनं त्यांना रेस्क्यू केलं आणि गेल्या 6 महिन्यात दुसऱ्यांदा मेट्रो मार्गावर अशा प्रकारे सायाळ आढळून आलेला आहे। रेस्क्यू केल्यानंतर सायाळला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। मुंबईतल्या होर्डिंग कंपन्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कर थकवलेला आहे आणि या कंपन्यांनी तब्बल 252 कोटी रुपयांची थकबाकी महापालिकेला दिलेली नाहीये। महापालिकेनं पत्रव्यवहार करून कंपन्यांनी मालमत्ता कर भरण्याकडे पाठ फिरवली आहे। हिंगोलीमध्ये महावितरणची घरगुती वीज ग्राहकांकडे 34 कोटींची थकबाकी आहे, त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटी ही 25% कमी वीज वसुली होतीये। त्यासाठी ज्या गावामध्ये वीज बिल भरलेलं नाही ते संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणनं घेतलाय। यानुसार हिंगोलीमध्ये 12 गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे। भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातल्या पगाजी विद्यालयामध्ये अचानक कोबरा साप आढळला। सर्पमित्र गुंजन हेमने यांनी सापाला सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं। यावेळी काही काळ विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये कमालीची भीती पसरली। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामधल्या इचनाकी इथल्या महादेव संस्थानामध्ये बारस उत्सवानिमित्तानं यात्रोत्सवाला सुरुवात झाली। पंचक्रोशीतले भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी इथे येत असतात। परिसरात भक्तिमय वातावरण झालंय। या निमित्तानं 51 क्विंटल महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय आणि 1000 स्वयंसेवक या तयारीमध्ये सहभागी झालेले आहेत। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातल्या हरणा नदी काठावर नवीन घाट बांधण्यात येणार आहे आणि हा घाट बांधण्यासाठी 1,90,00,000 रुपयांची मंजुरी दिली आहे। हरणा नदीवर घाट बांधल्यामुळे धार्मिक पर्यटनाला अधिक चालना मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये 10 स्वीकृत नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आलाय। 18 मार्चपासून सुरू झालेल्या अर्ज वाटप प्रक्रियेत तब्बल 175हून अधिक इच्छुकांनी अर्ज दिले, तर आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे। सोलापूर महानगरपालिकेमध्ये आज अंदाजपत्रकासाठी सभा होणार आहे। अंदाजपत्रकीय सभेमध्ये भाजपचे 2 गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे। या सभेत शहरातल्या 500 चौरस फुटांपेक्षा मोठ्या घरांच्या करवाढीचा प्रस्ताव होणार आहे। जालना महानगरपालिकेची 2026-27 या आर्थिक वर्षासाठीची अर्थसंकल्पीय विशेष सभा आयोजित करण्यात आली। आज महानगरपालिकेच्या सभागृहात दुपारी 3 वाजता ही सभा आयोजित करण्यात आली। मनपा प्रशासनानं अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सुपूर्द केला। आता यामध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत।
येवला शहरामध्ये माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून भुजबळ ब्रिगेड आयोजित प्रीमियर लीगचं उद्घाटन झालं. यावेळी गायिका श्वेता दांडेकरनं आपल्या गायनानं सर्वांची मनं जिंकली. यानंतर समीर भुजबळ यांनी ट्रॉफीचं अनावरण करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. नाशिकमध्ये भुजबळ ब्रिगेड आयोजित येवला प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धांना उत्साहात सुरुवात झाली. क्रिकेट स्पर्धांचं उद्घाटन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केलं. तरी उद्घाटन प्रसंगी क्रिकेट खेळाडूंनी भुजबळांना खेळण्याचा आग्रह धरला. यावेळी समीर भुजबळ यांनी देखील बॅट हातात घेऊन चौफेर फटकेबाजी केली. संभाजीनगरमध्ये पासपोर्ट अर्जाचा मोठा ओघ वाढलाय. परदेशात शिक्षण, नोकरी, पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पासपोर्ट सेवा केंद्रावर सध्या तब्बल 3 महिन्यांची वेटिंग आहे. मुंबईला थेट नवी मुंबईशी जोडणारा महत्त्वपूर्ण शिवडी न्हावा अटल सेतू मार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत या मार्गावरून 2 कोटी वाहनांनी प्रवास केला. त्यातून दर दिवशी सरासरी 24,800 वाहनांनी प्रवास केला. मात्र प्रवासी संख्येच्या अपेक्षित उद्दिष्टांपासून हा मार्ग अद्याप बराच दूर आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 2025 मध्ये 55 दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला. टर्मिनलवर दर महिन्याला सरासरी 7,500 वस्तू हरवल्याची नोंद झाली आहे. वर्षभरात लॉस्ट अँड फाउंड विभागात 90,000 विसरलेल्या वस्तू पोहोचलेल्या आहेत. सर्व 21 प्रवर्गातल्या दिव्यांग व्यक्तींना विविध योजना, सवलती, लाभ, अनुदान आणि इतर सुविधांसाठी पात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा निर्णय दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाच्या दिशेनं महत्त्वपूर्ण टप्पा ठरतोय. यामुळे राज्यातल्या अधिकाधिक दिव्यांग नागरिकांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. बीकेसीमध्ये 400 खाटांचं रुग्णालय सुरू होणार आहे. मुंबईकरांची सार्वजनिक आणि खासगी आरोग्य व्यवस्थेमधील सोयीसुविधांच्या उपलब्धतेची वाढती गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी सार्वजनिक आरोग्य विभागानं वैद्यकीय पर्यटनासाठी आराखडा तयार केला आहे. जानेवारी ते मार्च 2026 या तिमाहीमध्ये देशातील 7 महानगरांमध्ये 1,01,000 घरांची विक्री झाली आहे. यापैकी मुंबई, पुण्यामध्ये 48,000हून अधिक घरं विकली गेली आहेत आणि गेल्या तिमाहीच्या तुलनेमध्ये विक्रीमध्ये 7% घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत 9% वाढ झाली. मुंबईतल्या झोपडपट्टी भागामध्ये महिलांना सार्वजनिक शौचालय वापरासाठी शुल्क द्यावं लागतं. याबाबत नाराजी असताना हे शुल्क रद्द करण्यासाठी महापालिकेनं नकार दिला. शुल्क रद्द करावं अशी मागणी गटनेत्यांच्या बैठकीत केली होती. महापालिकेच्या भूमिकेमुळे झोपडपट्टी भागातल्या महिलांना शुल्क द्यावंच लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाच्या 8 नव्या गोदामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये 5 गोदामांच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात प्रशासनाकडे निधी उपलब्ध झाला आहे. तर राजापूर आणि संगमेश्वरसाठीच्या गोदामांना अजून मान्यता मिळणं बाकी आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयानं राज्यातल्या पहिल्या 5 जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मानाचं स्थान मिळवलंय. 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करत हे मानाचं स्थान मिळवलंय. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचा सन्मान करण्यात आला.